तर आपण पाहतोय राहुल गांधी इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांसह राजघाटाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। यामध्ये आपल्याला विरोधी पक्षांचे देखील नेते पाहायला मिळतात। अत्यंत आक्रमक भूमिका सध्या विरोधकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। नीट पेपर फुटीचा मुद्दा असेल, त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागलेली आहे, त्याचा देखील त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी आणि एकूणच ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व खासदार हे राहुल गांधी यांच्यासह आता राजघाटाच्या दिशेने रवाना झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर ठिकठिकाणी आता विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं निदर्शनं केली जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत, जोरदार घोषणाबाजी आपल्याला ऐकायला मिळते। नरेंद्र मोदी शर्म करो, नरेंद्र मोदी शर्म करो। छात्रों के सम्मान में, छात्रों के सम्मान में राहुल गांधी तुम संघर्ष करो। तर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडनं आता जोरदार घोषणाबाजी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी आता आंदोलकांकडनं या ठिकाणी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू करण्यात आलेली आहे। राहुल गांधी एकीकडे गांधी स्मृती भवनाकडे रवाना झालेले आहेत। इंडिया आघाडीचे सर्व खासदार, विरोधी पक्षांचे प्रमुख नेते हे राहुल गांधी यांच्या सोबत आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या बसमधून हे सर्व खासदार राहुल गांधी यांच्यासह आता निघालेले आहेत। गांधी स्मृती भवन इथं पोहोचून कॅन्डल मार्च देखील काढला जाण्याची शक्यता आहे। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधक अत्यंत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि विद्यार्थ्यांच्या या लढ्यात आम्ही देखील विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या सोबत असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेलं आहे। दिल्लीमध्ये, राजधानी दिल्लीमध्ये सध्या हा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांचं सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे विरोधक देखील आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। छात्रों के सम्मान में, छात्रों के सम्मान में राहुल गांधी तुम संघर्ष करो। हम तुम्हारे साथ हैं, देशवादी हम वीक हैं, नरेंद्र मोदी वीक है, दलितों पेपर लीक है, नरेंद्र मोदी वीक है, दलितों पेपर लीक है, नरेंद्र मोदी वीक है, दलितों पेपर लीक है। तर पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं विरोधकांकडनं आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी केली जाती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील राजीनाम्याची मागणी होती आहे। धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी कार्यकर्त्यांकडनं केली जात असल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे राहुल गांधी इंडिया आघाडीच्या खासदारांना घेऊन, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना घेऊन राजघाटाकडे, गांधी स्मृती भवनाकडे रवाना होत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। एका मोठ्या बसमधून राहुल गांधी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत आता या बसमधून रवाना झालेले आहेत। राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळालेला होता। रस्त्याच्या दुतर्फा विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते। बसच्या समोर आपण पाहतोय की विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी हे मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या परिसरामध्ये सध्या आपल्याला ऐकायला मिळते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थेट राजीनाम्याची मागणी होती। तर राहुल गांधी हे आता गांधी स्मृती भवनाकडे रवाना झालेले आहेत। विरोधी पक्षांच्या नेत्यांसह इंडिया आघाडीच्या खासदारांना घेऊन राहुल गांधी यांचा हा ताफा आता हळूहळू पुढे सरकतोय। एक बॅरिकेडिंग पार करत राहुल गांधी यांची ही बस विरोधी पक्षांच्या नेत्यांसह, खासदारांसह राहुल गांधी हे आता गांधी स्मृती भवनाकडे रवाना झालेले आहेत। अहिंसेच्या मार्गाने आमचं एकूणच आंदोलन असणार आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। आजही विद्यार्थी
देशभरात रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यामुळं आम्ही देखील विरोधक म्हणून रस्त्यावर उतरलेले आहोत आणि आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेलं आहे. लोग गांधी स्मृति आए हैं तो अच्छी बात है, उसमें कोई ऐसी बात नहीं है, बस पॉलिटिकल इशू नहीं होना चाहिए। लगता है आपको कि किस तरीके से कार्यकर्ता और सभी विपक्ष के सांसद बस में भर के आ रहे हैं और एक कहा जा रहा है इससे कोई राजनीतिक संदेश भी लगता है आपको? देखिए, मैं समझता हूँ गांधी स्मृति शाम को 6 बजे तक बंद हो जाता है, किंतु उसके बाद भी जब इन्होंने आने की इच्छा व्यक्त की है और पुलिस ने और सरकार ने उनको कहा है कि आ सकते हैं, तो लोग आएंगे, तो इस बहाने से वो गांधी स्मृति को देख लेंगे। इससे में से बहुत से लोग होंगे जो पहली बार आए होंगे। आप राजनेता लंबे समय से हैं, गांधीवादी तरीका लगता है आपको जो प्रोटेस्ट हो रहा है उसके बाद में गांधीवादी के तरीके से भी इस चीज को सुलझाना चाहिए? ये अपने अपने मनों के अंदर लोगों को देखना पड़ेगा कि वो सच्चे ढंग से गांधीवादी तरीके को अपना रहे हैं या केवल राजनीतिक इशू कर रहे हैं। और आपको लगता है जिस तरीके से राहुल गांधी नेता विपक्ष हैं, तमाम प्रियंका गांधी भी उस बस में हैं, तमाम नेता वहीं हैं, तो ये आपको लगता है कि ये एक गांधी जी के संदेश के लिए आ रहे हैं? क्या उस पर टिप्पणी करना ठीक नहीं है, पर आप जानते हैं कि जो भी विषय है उसको लोग अपने अपने ढंग से उठा रहे हैं और अपने अपने ढंग से उस पर चाहते हैं कार्रवाई हो। प्रधानमंत्री ने आज सुबह कहा कि फास्ट ट्रैक कोर्ट बना रहे हैं, बच्चों के भविष्य के प्रति चिंता है, लेकिन विपक्ष जो है उसको देखिए, प्रधानमंत्री और सरकार जो भी कदम उठा सकती है वो सारे कदम उठा रहे हैं, क्योंकि प्रधानमंत्री सबके हैं और वे भी चाहते हैं कि जो हमारे भारत का भविष्य है और ये जो नौजवान हैं उनका भविष्य और अच्छी तरह से जाए, तो जाहिर तौर पर सरकार अपनी तरफ से पूरी कोशिश कर रही है कि जो उचित कदम उठाए जाने चाहिए वो उठाएं। आपण ही थेट दृश्य बघतोय. राहुल गांधी हे गांधी स्मृती भवनावर दाखल झालेले आहेत आणि एकीकडे राहुल गांधी यांनी आपल्या आंदोलनाला अधिक तीव्र करताना राहुल गांधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे गांधी स्मृती भवनाकडे राहुल गांधी आता दाखल झालेले आहेत, गांधीजींना अभिवादन करतील, तर दुसरीकडे जंतर मंतरवर तरुण अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात to India Gate, but then they refused. So then we wanted to take them to 30th January, Gandhiji's assassination spot. And now what they've done is they put this bus in front of us there, right? And they put the barricade and they put a bus on the side here, so we can't see it, we can't go. And they're doing a drama. Obviously they're scared. We felt, all the MPs felt that if the students are on the street, we should also be on the street. What's happening? In solidarity with the students, we wanted to take the opposition MPs to India Gate, but then they refused. So then we wanted to take them to 30th January, Gandhiji's assassination spot. And now what they've done is they put this bus in front of us there, right? And they put the barricade and they put a bus on the side here, so we can't see it, we can't go. And they're doing a drama. Obviously they're scared. We felt, all the MPs felt that if the students are on the street, we should also be on the street. What's happening? In solidarity with the students. आपण बघितलं, इंडिया गेटवर आम्ही आंदोलन करणार होतो, मात्र इंडिया गेटवर आंदोलन करायला आणि तिकडे जाण्याला सरकारने मनाई केली, अडवणूक केली आणि त्यामुळे आता गांधी स्मृती भवनाकडे आपण चाललेलो आहे. मात्र तिकडे जाताना सुद्धा सरकारकडून अडवणूक करण्यात येते असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आणि त्यासोबतच राहुल गांधी यांनी आपल्या या प्रतिक्रियेमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे सरकार घाबरलंय असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा थेट रोष जो आहे किंवा जो आक्रमकपणा आहे तो सरकारच्या विरोधात वारंवार दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल गांधींचं एका बाजूला आंदोलन सुरू आहे, इंडिया आघाडीचं एका बाजूला आंदोलन सुरू आहे, जंतर मंतरवर तरुणाई एकवटलेली आहे, हजारोंच्या संख्येनं तरुण आजही जंतर मंतरवर एकवटल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या पद्धतीनं त्यांचं आंदोलन सुरू आहे. 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला, जो अमानुष लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर केला गेला,
त्या लाठीचार्ज नंतरही विद्यार्थी मागे हटलेले नाही आहेत. ते तिथंच आंदोलन करतायत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते एकवटलेले आहेत, आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरतायत, घोषणाबाजी करतायत. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर सुद्धा या आंदोलक विद्यार्थ्यांनी माघार घेतली नाही. तर तिकडे सोनम वांगचूक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं 26व्या दिवशी सुद्धा उपोषण कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. Narendra Modi has to remove. How long you continue here? He has to remove the education minister and he has to apologize. How long you continue?